नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्वांना गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जिसका आपको इंतजार था वो घड़ी आज आ चुकी है आणि 5 मार्च पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे। डबल फॉर्म भरता येणार का? मैदानी चाचणीनंतर लेखी होणार आहे। मैदानी चाचणीनंतर लेखी किती दिवसांनी होणार आहे आणि 2022-23 ची जी भरती ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये बँड्समन असन सगळं पूर्ण जागा येणार आहेत। फक्त जर तुम्हाला 2023 आत्ताची जाहिरात ते जाहिराती जर फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो नक्की शेवटपर्यंत पहा, कारण की यामध्ये तुम्हाला मी 2022 चा जीआर मध्ये काय सूचना होती डबल फॉर्म संदर्भात आणि 2023 च्या जीआर मध्ये त्याच्यात काय बदल झालेला आहे डबल फॉर्म संदर्भात, या दोन्ही सूचनांचं तुम्हाला या ठिकाणी कंपॅरिझन करून दाखवणार आहे का नक्की फरक काय होता 21 च्या भरतीत आणि आता 22-23 च्या भरतीमध्ये काय फरक आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणार आहे। बाकीच्या काही महत्त्वाच्या सूचना आल्यात 5 मार्च पासून जी भरती सुरुवात होती ते पण सूचना आलेल्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत वेळ काढून व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, इव्हन हेडफोन घालून पहा, कारण की खूप महत्त्वाची माहिती देणार आहे। त्याचबरोबर कागदपत्र संदर्भात पण बऱ्याच जणांच्या अडचणी, कारण का 5 तारखेला तर फॉर्म सुरुवात आहे आणि बऱ्याच जणांना अजूनही कागदपत्र पूर्ण नाहीत, तर त्या संदर्भात पण मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ टाकून देतो त्या संदर्भात। मात्र आजचा जो व्हिडिओ आहे आपला हा खूप आनंदाचा आणि खूप महत्त्वाचा आणि एक आनंदाची ब्रेकिंग न्यूज महत्त्वाची बातमी देऊन जाणारा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत या व्हिडिओला जोडले जा। आता मी जास्त उशीर न करता सुरुवात करतो आपल्या आजच्या महत्त्वाच्या लेक्चरला। आता मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो 2023 चा जीआर आपल्या समोर मित्रांनो। 2023 चा म्हणजे आता काल आलेला जीआर आहे मित्रांनो। महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक वगैरे वगैरे। तुमची एक गोष्ट लक्षात आली का? काल मी सकाळी 10 वाजता एक व्हिडिओ टाकला होता, तुम्ही पहा माझ्या युट्यूबला जाऊन 10 वाजता टाकला होता की पोलीस भरती येणार, जाहिरात 5 दिवसात किंवा 8-10 दिवसात जाहिरात किंवा या आठवड्यात जाहिरात येणार असं टाकला होता। संध्याकाळी जाहिराती संदर्भातलं निवेदन आलं आणि परत संध्याकाळी त्या संदर्भात एक नोटीस आलं की 5 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। म्हणजे काल जी माहिती दिली ती प्रॉपरली माहिती दिली। मुंबई पोलीस वेटिंगचे विद्यार्थी जे मुंबई पोलीस जे मुलांची जॉईनिंग नव्हती का, जे मुलं कंटिन्यू कॉल करायचे की सर जॉईनिंग कधी, त्यांना सांगितलं होतं 28 किंवा 29 फेब्रुवारीला तुम्हाला जॉईनिंग भेटेल आणि काल त्यांना जॉईनिंग त्या ठिकाणी भेटलेलं आहे। ओके, काल मी ह्या परिपत्रकावरती व्हिडिओ बनवलेला आहे, मात्र मी तुम्हाला कालचा रात्रीचा व्हिडिओ बघा। परिपत्रक बनवत असताना मी सांगितलं होतं की याच्या खाली अजून एक परिपत्रक आहे, याच्या खाली अजून बरेच पानं शिल्लक आहेत, परंतु ते पानं आपल्याकडे आले नाहीत आणि आता पूर्ण पीडीएफ म्हणजे पूर्ण पानांची पीडीएफ आपल्याकडे आलेली आहे। ही माहिती एकदम प्रॉपरली पहा। उपरोक्त विषयास अनुसरून 1-3 दिवशी वर्तमानपत्र देण्यात यावे वगैरे हे मी तुम्हाला काल सांगितले। महत्त्वाचं जे काय आहे ते इथे आता या ठिकाणी नीट लक्ष द्या। डबल फॉर्म संदर्भातला हा मुद्दा हा परत का उपस्थित झालेला आहे किंवा कशामुळे हा प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट झालाय बघा। तुम्ही वेळ द्या, माहिती व्यवस्थित ऐका, माहिती व्यवस्थित ऐका थोडीशी। तुम्ही 10 वेळा वाचलेले ते मला माहिती, अलग लक्ष म्हणजे हे जे आहे ना तुम्ही 10 वेळा सूचना वाचल्या ते मला माहिती, परंतु एकदा शेवट एकदा लक्ष द्या। महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 होते, त्यामध्ये शासनाने निवड केलेले दिनांक 23/6/2022 च्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार 22 च्या बरं 23/6/22 च्या 21/22 च्या लक्षामध्ये 22 चे सेवा प्रवेश केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस घटक कार्यालय नमूद करावे। यांच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई संबंधित घटक प्रमुख त्यांच्या आस्थापनेवरील भरण्यात येत असलेल्या पदांचा उल्लेख करावा। याची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणाली दिनांक 5/3/2024 म्हणजे 5 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत स्वीकारण्यात येतील। म्हणजे 5 तारखेला तुमचे ऑनलाईन फॉर्म सुरू होतील। पण आता हे बरं, जरी त्यांनी 5 तारीख दिली असेल ज्यावेळेस होतीलच ना त्याच्या वेळेस आपण ते ग्राह्य धरू, मात्र 5 तारीख त्यांनी दिलेली तर 31 म्हणजे जवळजवळ 25 दिवस त्यांनी दिलेले आणि 25 दिवस राहतात, 20-25 दिवस फॉर्म भरायला राहतातच। या कालावधीत स्वीकारणार आहे म्हणजे तुमचे कागदपत्र हे जे 31 मार्च पर्यंत जरी कागदपत्र असले तरी चालतील आणि नॉन क्रिमिनल आता 31 मार्चला बऱ्याच जणांचं एक्सपायर होणार आहे। 31 मार्च 2024 ला बऱ्याच जणांचं नॉन क्रिमिनल कॅन्सल होईल, मात्र 31 मार्चला जरी कॅन्सल झालं तरी काही अडचण नाही, कारण तुम्ही जाहिरात सुरू झाली तोपर्यंत तुमचं ते व्हॅलिड होतं। मग 31 मार्च नंतर तुम्ही लगेच काढून घ्या। ओके, याबाबतची सविस्तर माहिती वगैरे वगैरे वगैरे। आता महत्त्वाच्या सूचनेकडे मी जातोय, नीट लक्ष द्या। तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन पोलीस भरती करते, नव्याने पोलीस भरती तयार करणारे माझे सर्व विद्यार्थी मित्र आहेत, त्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर याच्यावरती मेसेज करा, जेणेकरून इथून पुढे भरती संपेपर्यंत संपूर्ण अपडेट, डेली अपडेट, महत्त्वाचे अपडेट तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअपला मिळत जातील। प्लीज कॉल करायचं नाही, फक्त व्हॉट्सअपला मेसेज द्या, मेसेज करा, गाव आणि जिल्हा टाका। बघा त्यांनी काय सांगितले, उमेदवारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल। ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्रुटमेंट.2024 काय
maha.it.org या संकेतस्थळ उपलब्ध राहणार आहे. पाठीमागचे पण फॉर्म आपले maha.it.neच भरून घेतले होते, यावेळेचे पण फॉर्म maha.it.कडेच आहेत. आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी पहा तुम्ही, हे दोन सूचना पहा. उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. उमेदवारांनी चुकीची माहिती दिल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. हे खरं, याचा काही विषय नाही, पण याच्या संदर्भात बघा मित्रांनो, ही सूचना आहे 2022-23च्या भरतीला आलेली. उमेदवार एका पदाकरती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. हा GR आहे काल आलेला 2022-23चा. आणि आता मी तुम्हाला GR दाखवतोय 2021च्या पोलीस भरती संदर्भातला जो GR आहे आपल्याकडे, तो GR आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय 2021 संदर्भातला. या ठिकाणी तुमच्या समोर आहे, हा आहे मित्रांनो 2021 संदर्भातला GR 2021च्या भरतीचा. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले या ठिकाणी महत्वाची टिप मध्ये टाकलेले मित्रांनो, उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. हा आहे 2021चा GR. आता मी GR घेतोय तो आहे 2023चा, म्हणजे काल आलेला, आणि हा आहे 21च्या भरतीचा. 21च्या भरतीला पण सेम अशीच सूचना होती, मात्र भरपूर मुलांनी डबल फॉर्म भरले आणि भरपूर मुलांचं डबल फॉर्म मधून काम झालं आणि काही प्रामाणिक मुलांनी या सूचनांचं पालन केलं, आज्ञा पाळली आणि त्या विद्यार्थी या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये एका ठिकाणी फॉर्म भरल्यामुळे गडबड झाली, ती भरती झालेली नाही. मग प्रॉब्लेम झाला का? त्यांनी काय केलं, कारण का मागची पण maha.it.कडे होती, आताची पण maha.it.कडे. ही सूचना 2021ची. तुम्ही म्हणा सर खरंच 21ची का, आम्हाला तर काही दिसत नाही. चालूवर पाय का दिची आहे का, पोलीस शिपाई 2021 करता महत्वपूर्ण सूचना. ही आहे 21ची. चल ठीक आहे, आपण 21ची काही घेत नाही, आपण 23ची पाहत होतो, आपल्याला 23ची गरजेची आहे. ये इकडं आता 23ला ये, चाल ये इकडं, चाल 23ला ये आता. ओके, हा आला 23ला काय सूचना आहे, काही बदल आहे का? डायरेक्ट हाय अशीच, काहीच बदल नाही. उमेदवार एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. आणि लक्षात ठेवा, मागच्या वेळेस पण असंच झालं. मी सांगितलं होतं मुलांना, शेवटच्या 3 दिवस बाकी असताना सांगितलं होतं, ज्यांनी सिंगल फॉर्म भरले ते सर्वजण डबल फॉर्म भरा. परंतु काही विद्यार्थ्यांनी, काहींचे मार्गदर्शक वेगळे होते, त्यांनी ऐकलेले नाही, म्हणून त्यांनी फॉर्म भरले होते. त्या मुलांचं काम झालं. आज 4-4, 5-5 फॉर्म भरून 2-2, 3-3 ठिकाणी मुलांची कामं झाली. पण एक अडचण अशी, ते पुढच्या सूचनेमध्ये नीट पहा. पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. ही पण सूचना पाठीमागच्या याच्यामध्ये होती मित्रांनो. ओके, पुढची एक सूचना पहा, मग नंतर मी सगळ्यांचं कंपॅरिझन घालतो. भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या एकाच 10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजले जातील. ऍक्च्युली ग्राउंडला तुम्हाला 25 पेक्षा जास्त मार्क पाहिजे. जर 25 पेक्षा कमी मार्क असेल तर तुम्ही ग्राउंडमध्ये पात्र नाही, आणि जर लेखीला तुम्हाला 40 पेक्षा कमी मार्क असेल तर तुम्ही लेखीमध्ये पण पात्र नाही. म्हणजे असं समजा का तुम्हाला लेखीला 40 मार्क आहे आणि ग्राउंडला 25 आहे, 40 आणि 25 झाले 65, कारण का त्यांनी बरोबर रेशो दिला. 65 वर तुझं कुठं काम होणार नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, ओके. त्यानंतर ही एक सूचना लक्षात आली तुमच्या, आणि ही एक शेवटची. सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच अर्ज करावा. डबल केलेले त्यांनी. पाठीमागच्या वेळेस मुंबईची लेखी परीक्षा वेगळी होईल, मुंबई सोडता इतर सर्व घटकांची परीक्षा एकाच दिवशी होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी मुंबईची आणि इतरांची असा कुठलाही उल्लेख केलेला नाही. मुंबईसह सर्वच एका वेळेस होऊ शकते कदाचित, असा याचा पूर्णपणे अर्थ होतो. आलं लक्षामध्ये? मुंबईत मागच्या वेळेच्या डायरेक्टली सांगितलं होतं का मुंबईची वेगळी व इतर जिल्ह्यांची घटकांची वेगळी असं सांगितलं होतं. मात्र या ठिकाणी सर्वच पोलीस घटकांचे विचारले. मुंबई पोलीस वगळता, मुंबई घटक वगळता असा शब्द वापरलेला नाही. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कितीही फॉर्म भरले, काही फॉर्म भरले, तर पेपर हा एका दिवशी होणार. तुम्ही पाहिलेच मागच्या भरतीला झालेले पेपर एका दिवशी ना, भरपूर पेपर सोबत झालेले आहेत. काही पुन्हा डबल टेबल पेपर देता आलेले, भरपूर पेपर एका दिवशी झालेले. त्याच्यामुळं आता फॉर्म एकच भरायचा का अनेक भरायचं, कारण का सेम प्रोसेस मागे झाली तशीच आहे. आणि हा फॉर्मचा मुद्दा का हे झाला माहिती का? हा मुलांनीच केला. हा फॉर्मचा मुद्दा मुलांमुळेच हा प्रॉब्लेम क्रिएट झाला. तर ह्या सूचना 16ला होत्या, 14ला होत्या, कायम या सूचना राहत होत्या. इव्हन त्या बाकीच्या घटकाला पण या सूचना राहतात, नाही असं नाही.
तरी पण मुलांच्या चर्चेमुळे हे मुद्दा चर्चेत आला आणि आता याच्यावरती कारवाई होऊ राहिलेली. मात्र या भरतीमध्ये कदाचित त्या मुद्द्याला जास्त महत्व मिळू शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण पाठीमागच्या वेळी जे मुलं सिंगल फॉर्ममुळे राहिलेले आहेत त्यामुळे, आणि आमची तर अशी मागणी असणार आहे का जर सिंगलच फॉर्म एकच फॉर्म भरायचा आहे आणि जर बऱ्याच पट्ट्यांनी 10 फॉर्म भरले तर हॉल तिकीट हे एकच आलं पाहिजे, एकच हॉल तिकीट आलं पाहिजे किंवा एकच कुठलं तरी आलं पाहिजे तरच मग तुम्ही ग्राउंड देऊ शकता. बरेच त्याचा फायदा एक आहे का ग्राउंड बरेच देऊ शकता, परंतु लेखी एकच द्यायची. पण काही विद्यार्थी जर एकाच ठिकाणी ग्राउंडला बसले नाही तर मग प्रॉब्लेम होतो. कारण ह्या वेळेस ग्राउंडचा कट ऑफ हायर कट ऑफ जाणार, लक्षात ठेवा. मागच्या वेळेस 40 पर्यंत कट ऑफ गेलेले, 42 पर्यंत कट ऑफ गेले, ह्यावेळेस सुद्धा कट ऑफ ग्राउंडचा जास्त प्रमाणात असणार आहे. आता पुढे पहा काय सांगितलं, शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या 2 निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरती निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्र पडताळणी करण्यात येईल. कागदपत्र पडताळणीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेले गुण एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभाग शासन दिनांक 10/12/20 नुसार अंतिम गुणवत्ता यादी लावण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ही सूचना मधली काय महत्वाची नाही कागदपत्र ही पहा काय सांगितलंय. भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकाचे उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल करता येणार नाही. ठीक आहे, काही विषय नाही, ते कोण ॲब्सेंट राहिला का मोकळं नाही इथं. आणि लक्षात ठेवा ही सगळ्यात मोठी भरती येईल परत 17,000 याच्यानंतर परत 3-4 वर्ष भरती नाही. म्हणजे ह्या भरतीतून जर तुम्ही राहिले तर तुम्ही लक्षात ठेवायचं का आपलं 2-4 वर्ष आपल्याला परत भरती नाही लवकर, लक्षात ठेवा. कारण यावेळेस त्यामुळे सगळेच पदांच्या जागा ते काढून राहिलेत. तुम्ही पाहू शकता संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी जाहिरात. आणि या ठिकाणी अजून एक महत्त्वाची सूचना, SEBC हा प्रवर्ग ऍड केलेला आहे. EWS तर पहिल्यापासून म्हणजे ACBCचं पण प्रवर्ग ऍड झालेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी 100% ACBCला पण हे करू शकता. आता ACBCचा फॉर्म कोणी भरायचा, ACBCचा कधी काढायचं, काय काढायचं मी तुम्हाला सगळं सांगेन. काय अडचणी असतील तर फक्त व्हॉट्सअपला SMS करा, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. नवीन विद्यार्थ्यांना माझा व्हॉट्सअपचं स्टेटस दिसत नाही कारण ज्याच्यामधून तुम्हाला काही माहिती मिळत नाही, रोजची माहिती मिळण्यासाठी या नंबरला मला मेसेज करा, तुम्हाला रोजची अपडेट मिळत जाईल. आता प्रश्न असा आहे, या ठिकाणी 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी दिनांक 23/6/2022 आदेश अन्वय केलेल्या सुधारणानुसार पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक घटकाचे नाव नमूद करावे. यांच्या आस्थापनेवरील सन 2022-23 मध्ये पोलीस शिपाई संवर्ध रिक्त पदांची संख्या नमूद करावी. पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे. आता मित्रांनो ACBC मित्रांनो त्यांनी डायरेक्टली सांगितलं रिक्त पदांची अशा पद्धतीने डायरेक्ट येणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं का बॅट्समन पदे दर्शवली वेगळी दर्शवली, फक्त आकडेवारी. बॅट्समन पदाला आरक्षणाचं शक्यतो हे नसतं, डायरेक्ट आकडेवारी सांगतात. कारागृह शिपायाची सुद्धा यावेळेस मोठी पद आहेत. मात्र त्यांनी अजून एक महत्वाची सूचना या ठिकाणी काय दिली पहा, की कारागृह महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक यांनी दिलेल्या रिक्त पदाचा तपशील हा पोलीस आयुक्त मुंबई, पुणे शहर, औरंगाबाद शहर आणि नागपूर शहर यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद करा. म्हणजे त्यांची जी जाहिरात येणार प्रॉपर त्याच जाहिरातीमध्ये त्यांनी काय करायचंय, कारागृहाच्या जागा हे करायच्या. नागपूरला जागा आहे, सॉरी छत्रपती संभाजीनगरला बऱ्याच जागा आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळं ह्या गोष्टीत मित्रांनो पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक कार्यालय वगैरे, आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगरची जाहिरात पाहू शकता. या ठिकाणी कोणती जाहिरात आहे, 315 जागांची जाहिरात आहे मित्रांनो. कारागृह विभागात रिक्त होणाऱ्या 1800 पदे भरण्यासाठी कारागृह शिपाई भरती आयोजित केली. जवळ 1800 जागा कारागृहाच्या आहे, म्हणजे 17,000 पदाची तब्बल भरती पुन्हा एकदा होते मित्रांनो, हा लक्षामध्ये. त्याच्यामुळे इथून पुढे प्रत्येक भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, प्रत्येक भरती प्रक्रियेच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी, प्रत्येक भरती प्रक्रियेच्या सगळ्या गोष्टी घरपोच मिळण्यासाठी, तुम्हाला थेट मिळण्यासाठी चॅनलला मित्रांनो पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. सगळे पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा आणि आपला हा मोबाईल नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअपला SMS करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट, रोजची माहिती रोजच्या रोज काय जाईल मिळत मित्रांनो मिळत जाईल, आलं लक्षामध्ये. आणि हो अजून एक महत्वाची बातमी, हेच कळलं, हे जे सांगितलं होतं हे समजलं, याच्यापेक्षा वेगळं हे काही नाही. ओके. त्यानंतर मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक महत्वाची गोष्ट आहे का, आपल्याला वयवाढी संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, का वयवाढ झाली पाहिजे यासाठी आपण एक आंदोलन करतोय, एक संधी मिळण्याबाबत. पोलीस भरती 2022-23 मध्ये वयवाढ मिळेल. चलो मुंबई 4 मार्चला मित्रांनो आपण सगळेजण मुंबईला येतो, सोमवारी 4 मार्चला सगळेजण मुंबईमध्ये येतो आणि त्या ठिकाणी भव्य आंदोलन आपण करतो. वय बाद झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी तिथे नक्की यायचे, आझाद मैदानावरती आपल्याला जमायचं आणि त्यानंतर आपण एकाच दिवसामध्ये कार्यक्रम उरकवणार आहे. लगेच मंत्रालयामध्ये जाऊन निवेदन देणार आहे, किंवा सागर बांगला असेल किंवा मंत्रालय असेल त्या ठिकाणी जाऊन आपण निवेदन देणार आहे. महत्वाची
आणि 5 तारखेला जाहिरात सुरू होणार आहे, 4 तारखेलाच आपल्याला त्या गोष्टी काय करायच्या त्या ठिकाणी क्लिअर करायच्या आहेत. त्याच्यामुळे पोलीस भरतीच्या ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेले आहे त्यासाठी वयवाढीसाठी एक संघर्ष म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी यायचे. तसे बी जाहिरात आले तर तुमची ना ग्राउंड लगेच होणार ना लेखी लगेच होणार आहे, भरपूर असा वेळ तुम्हाला भेटणार, त्याच्यामुळे त्याचाही काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी नाही येणार तुम्हाला लक्षामध्ये. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण पोलीस भरतीची तयारी करताय म्हटल्यानंतर आता अभ्यास केला पाहिजे, बॅच जॉईन केली पाहिजे, पुस्तकं चांगले वाचले पाहिजे. तर मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची बॅच विभी सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच 1. मित्रांनो आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच. मित्रांनो कालावधी 1 वर्षाचा असताना अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस. मित्रांनो किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, काही विषय नाही, अतिशय महत्वपूर्ण अशी बॅच. मित्रांनो तुम्ही कितीही वेळा कितीदाही लेक्चर पाहू शकता आणि कोणत्या टॉपिकचं 100 वेळा 1000 वेळा लेक्चर पाहू शकता. पूर्ण टॉपिक संपेपर्यंत 300 रुपये फक्त फी. मित्रांनो 300 रुपयामध्ये 1 वर्षाचा कालावधी असणारी बॅच महाराष्ट्रामध्ये एकमेव बॅच आहे विभी सर गुरुकुल अकॅडमी बॅच. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही त्या लिंक मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही काम करू शकता, म्हणजे पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वाचं सांगायचं झालं तर 666 जम्बो 2004-2018 पर्यंतच्या भाग 1 हा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच. मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण स्मार्ट बुक आहे मित्रांनो, नेक्स्ट जनरेशन वन स्टॉप सोल्युशन. मित्रांनो हा जो 666 प्लस जम्बो आहे मित्रांनो हा काय घ्यायचा आहे मित्रांनो, कारण का आपल्याकडे भरतीला वेळ आहे अजून पेपरला. याच्यामध्ये तुम्हाला 2018च्या 43 प्रश्नपत्रिका, 16च्या 55, 13च्या 28, 17च्या 57 हे सगळ्या परीक्षा मित्रांनो, सगळे पेपर आहेत. आणि भारतीय प्रकाशन पुणे सिद्धेश्वर हाडपिसर यांचं मित्रांनो हे पुस्तक आहे, जम्बो टेस्ट सिरीज मधलं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. तुम्ही हे पुस्तक पाहू शकता मित्रांनो, खूप महत्वपूर्ण आहे. यामध्ये तुम्हाला एवढ्या क्वेश्चन पेपर या ठिकाणी दिलेले बघा, सगळ्या टोटल क्वेश्चन पेपर असणार आहे. ह्या क्वेश्चन पेपरचं तुम्हाला वन लाईनर टाईप स्वरूपामध्ये सगळ्या इतक्या क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटणार. तुम्ही विचार करा टोटल क्वेश्चन पेपर एवढ्या, आणि ह्या क्वेश्चन पेपरचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर मित्रांनो क्वेश्चन पेपर सोबतच मित्रांनो लेटेस्ट साप्ताहिक घडामोडी असतील, चालू घडामोडी असतील, हे स्कॅन आहे. माय पॉकेट स्टडी ऍप्लिकेशन डाउनलोड जर केलं त्याचे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तिथे लेक्चर सुद्धा फ्रीमध्ये भेटणार मित्रांनो. पुस्तक खरेदी जर केलं तर लेक्चर सुद्धा फ्रीमध्ये भेटणार. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहू शकता का अशा पद्धतीने आता सपोज पोलीस आयुक्त संच ए पोलीस शिपाई 2018चा हा पेपर आहे. या ठिकाणी कोपऱ्यात स्कॅन दिसतोय तुम्हाला, त्या ठिकाणी तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला लेक्चर सुद्धा पाहायला भेटणार. अशा पद्धतीने सगळे पेपर सुद्धा तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये एकदम व्यवस्थित आणि प्रॉपरली त्या ठिकाणी काय होणार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे हे सुद्धा पुस्तक मित्रांनो अतिशय चांगलं, तुम्ही हे सुद्धा बुक खरेदी करू शकता, कारण हे सुद्धा पुस्तकामधून तुम्हाला बऱ्याच फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो ही पोलीस भरती 2022-23 संदर्भातलं होतं. याच्यानंतर कागदपत्र संदर्भात असेल, डबल फॉर्म संदर्भात असेल, सगळी माहिती मी रोजच्या रोज अपडेटेड करत चालेल. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी थांबतो. जय हिंद, जय भारत. चला तर मग लागा तयारीला.